नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत कधी मिळणार आहे किंवा त्याची तारीख कधी जाहीर होणार आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की 18 जानेवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जमा होणार आहे. पण याबद्दल कोणतीही घोषणा झाल्या नसल्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, ही बातमी खोटी आहे. 18 जानेवारी 2025 रोजी कोणतेही ते निधी वितरित केला जाणार नाही. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जे 19वा हप्ता कधी मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत. म्हणजे 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18वा हप्ता इथे जमा केला गेला होता. आता तुम्ही पाहू शकता इथे जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटची ही लिंक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे 18वा हप्ता पीएम किसान योजना 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित करण्यात आले होते व ही थेट इथे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याबद्दल शेतकरी आता प्रतीक्षा करत आहे, म्हणजे वाट पाहत आहे की आता 19वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे, महत्त्वपूर्ण जी योजना आहे, त्याची सुद्धा आता 7व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. 26 जानेवारीपर्यंत जो 7वा हप्ता आहे 1,500 रुपयाचा सुद्धा ते जमा होणार आहे. पण आता पीएम किसान योजनेच्या तारखेबद्दल इथे प्रतीक्षा शेतकरी करत आहे. जो 18वा हप्ता आहे तो मिळाला आहे, पण आता 19वा हप्ता कधी मिळणार? आता 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. मात्र या हप्ता नेमकं कोणत्या तारखेला मिळेल याची मात्र अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे लक्षात घ्या, कोणत्याही फेक माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. 18 जानेवारी 2025 रोजी असे व्हायरल होत आहे की बातमी मिळणार आहे की पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता 18 जानेवारीला मिळणार आहे, पण याबद्दल कोणतीही घोषणा केली गेली नाही. पीएम किसान योजनेमध्ये 4 महिन्यांच्या अंतराने एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो. सरकारने ऑक्टोबर महिन्याचा जो 18वा हप्ता आहे तो सुद्धा जमा केला होता. त्या हिशोबाने ऑक्टोबर नंतर फेब्रुवारीमध्ये 19वा हप्ता देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक प्रमुख आणि महत्त्वपूर्ण योजना आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून या योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहे, जे गरजू शेतकरी आहे, त्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत सुद्धा इथे केली जाते व ही थेट जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आता पीएम किसानचं जे ऑफिशियल लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. एकदा नक्कीच तुम्ही चेक करू शकता. हे योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथे ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तिथे अर्ज करू शकणार आहात. याबद्दल सविस्तर माहिती आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेची अजून तारीख जाहीर झाली नाही. 19वा हप्ता कधी मिळणार आहे याचा अंदाज लावला जात आहे की फेब्रुवारी महिन्यापर्यंत, म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला मिळू शकतं. बाकीच्या योजनेचे पैसे येत आहेत, पण आता शेतकऱ्यांना इथे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे सुद्धा महत्त्वाचा इथे प्रश्न आहे. पण आता शेतकऱ्यांचा जे पीएम किसान सन्मान योजनेचा पुढील हप्ता आहे ते लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे आहे.